मराठी चित्रपटातील एका अभिनेत्रीने मराठी मालिकेतून व चित्रपटातून निवृत्ती घेण्याचं जाहीर केलेलं आहे. चित्रपटाच्या या निर्णयाने संपूर्ण मराठी इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे. मराठी सिनेमातील दिग्गज आणि प्रसिद्ध अभिनेते निळू फुले यांची कन्या प्रसिद्ध अभिनेत्री गार्गी फुले यांच्या निर्णयानं सर्वांना धक्काच दिला आहे. ज्या निळू फुलेंनी इंडस्ट्री गाजवली त्याच निळू फुलेच्या लेकीने अचानक असा निर्णय का घेतला, अशा चर्चा सध्या सुरू आहेत. एका मुलाखतीत बोलताना गार्गीने मराठी मालिकेतून निवृत्त होण्याचं जाहीर केलेलं आहे. आपल्या निर्णयाबाबत स्पष्टीकरण दिलं. गार्गी म्हणाली की खरं सांगायचं तर मी मालिकेतून स्वेच्छेने निवृत्ती घेतली आहे, कारण मी कलाविश्वात 10 वर्ष काम केलं आहे. माझं कुटुंब पुण्यात आहे. मी 10 वर्ष कुटुंबापासून खूप लांब राहतेय. खरं सांगायचे तर कलाकारासाठी मालिकेत व चित्रपटाचे शेड्यूल खूप विचित्र आहे. मालिकेमध्ये काम करण्याची जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही मराठी मालिकेतील काम करावं. बाकीच्या दृष्टीने आरोग्याच्या असो किंवा इतर खूप त्रास होतो. गार्गी फुले ही आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. गार्गीने अनेक मालिकेमधून आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकाच्या मनात छाप सोडली. जी मराठीतील तुला पाहते रे मालिकेतून गार्गी फुले प्रसिद्धीत आली होती. मालिकेमध्ये त्यांनी साकारलेली ईशाची भूमिका म्हणजेच पुष्पा निमकर यांची भूमिका खूप गाजली होती. तुला पाहते रे नंतर गार्गीने अनेक मालिकांमध्ये काम केलं होतं. राजा राणीची जोडी सुंदरा यामध्ये भरली. इंद्रायणी, थोडं तुझं आणि थोडं माझं या लोकप्रिय मालिकेमधूनही गार्गीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला होता. गार्गीने फक्त मराठीच नाही तर काही हिंदी मालिकांमध्येही अभिनय केलेला आहे. व्यतिरिक्त नवरदेव, BSc ॲग्री या चित्रपटातही तिने काम केलं आहे. पण आता मराठी मालिकेतून निवृत्त होण्याचा निर्णय तिने घेतलेला आहे. दरम्यान गार्गी फुले अभिनय क्षेत्राव्यतिरिक्त राजकारणातही सक्रिय आहे. याव्यतिरिक्त आता तिने व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. अभिनेत्री गार्गी फुले आता बिझनेस वुमन झालेली असून तिचं स्वतःचं सॅल्युटेड हॉलिडे नावाचं ट्रॅव्हलिंग ॲप लॉन्च केलेलं आहे. तर तुम्हाला गार्गी निळू फुले आवडतात का? यांचे कोणते मालिका आवडतात व मालिकेतील कोणती भूमिका आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आतापर्यंत जय भवानी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका. धन्यवाद.